भू स्वाहा अग्नये इदं नमः भुव स्वाहा वायवे इदं नमः स्वस्वाहा सूर्याय इदं नमः भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 97वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. अग्निपाठ. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. यज्ञामुळे घडे दानश्रेष्ठ कर्म, जे असे ऐहिक उत्कर्ष वर्म. उत्कर्षाचे वर्म. दानाचे असती विविध प्रकार, परी यज्ञी दान अपूर्वते. दान कोणा द्यावे कळावे, हेही कळावे, सत्पात्र दान यज्ञ घडवे. मेधावर्णे आता दानाची महती, घडवे चित्त आणि धनशुद्धी. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या, सर्वांसवे श्रीहरी. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता शुक महामुनी आणि परीक्षिताचा विषय संपलाय. सुतजी सौनकजींना सगळं वेदांचे चारी प्रकार त्याचे 3 झाले, यजुर्वेदापर्यंत त्यांनी सांगितलं आणि आता ते अथर्व वेदाचं सांगतायत. सुत म्हणतायत की अथर्ववित सुमंतुश्च शिष्यम अध्यात्पयत स्वकाम संहिता सोपी पथ्याय वेददर्शाच्च चोक्तवान. शौनकादी ऋषींनो, मी सांगितले की अथर्व वेदाचे ज्ञाता सुमंतू हे मुनी होते. त्यांनी आपली संहिता आपले प्रिय शिष्य कबंधा शिकवली. त्याने संहितांचे 2 भाग पाडले आणि त्याचे पथ्य आणि वेददर्शक नावाचे 2 शिष्य होते, त्यांच्याकडनं तो अभ्यास करवला. त्या वेददर्शकाला 4 शिष्य होते. शौकलायनी, ब्रह्मबली, मोदेश आणि पिप्पलायन. त्यांनी त्याच्या 4 शाखा पाडल्या आणि मग शौनकजी पथ्य नावाचा जो शिष्य होता त्याने 3 शिष्य होते. त्याच्या कुमुद, शुनक आणि अथर्ववेत्ता जाजली असे ते त्यांचे ऋषी हे होते शिष्य. अंगिरा गोत्रोत्पन्न शुनकाचे 2 शिष्य होते, एक बभ्रू आणि दुसरे सैंधव. म्हणजे आता त्यांच्या शिष्यांचा परिवार सांगितला की हे जे पथ्याचे शिष्य शुनक होते ते अंगिरा गोत्राचे होते. त्याचा बभ्रू आणि सैंधवायन हे 2 शिष्य त्यांनी ह्या संहितांचा अध्ययन केलं आणि अथर्ववेदाच्या आचार्यात यांच्या व्यतिरिक्त सैंधवादीनांचे शिष्य सावर्णे आदी अनेक विद्वान झाले आणि ते होतील. आणि आता मी तुला पुराणांबद्दल माहिती सांगतो. पुराणांचे 6 आचार्य प्रसिद्ध आहेत. ऋया, कश्यप, सावर्णे, अकृतवर्ण, वैशंपायन आणि हरित. व्यासांनी या 6 पुराण संहिता तयार केल्या व रोमहर्षण जे माझे पिता त्यांना शिकवल्या. म्हणजे सुतजी सांगतायत ना, रोमहर्षण व्यासशिष्य ते सुतजींचे पिता होते, त्यांना त्यांनी शिकवल्या. त्या रोमहर्षणांनी वरील 6 पुराणांना शिकवल्या आणि त्या 6 जणांपासून मी ह्या सर्व शिकलो. पुराणे ही 2 प्रकारची आहेत, महापुराणे आणि उपपुराणे. ऋषींनो, जेव्हा पुरुष योगाभ्यासाद्वारे
योगाभ्यासाद्वारे रज सत्व तम या 3 वृत्तींचा त्याग करतो आणि जागृत सुषुप्ती स्वप्न या स्वाभाविक वृत्तींचा त्याग करून तत्वमसी आदी महावाक्यांच्या द्वारा आत्मज्ञान प्राप्त करून घेतो किंवा प्राप्त करून घेईल, त्याला ब्रह्म साक्षात्कार होऊन कर्म वासना कर्म प्रवृत्ती त्याच्यातून तो मुक्त होतो किंवा होईल. अशा लक्षणांवरून ही लहान मोठी 18 पुराणं आहेत. ते त्या लक्षणांवरून ओळखली जातात. त्यांची मी नावं सांगतो म्हणून सांगितली आहेत. आणि त्याच्यातही त्यांनी पुन्हा हे जसं पूर्वी एकदा सांगून झालेलं आहे ते सांगितलंय. पुराणांचे पारदर्शी विद्वान सांगतात की पुराणांची 10 लक्षणं, विश्वसर्ग विसर्ग वृत्ती ही लक्षणं आहेत पुराणांची. त्यावरून ते पुढचे हे जे प्रकार ठरायचे ते ठरले. विसर्ग विश्वसर्ग वृत्ती रक्षा मनवंतर वंश वंशानुचरित संस्था म्हणजे प्रलय हेतू उती आणि अपाश्रय. आणि ह्यावरनं काही आचार्य पुराणांचे 5च लक्षणं मांडतात. दोन्ही ठिकाणी कारण महापुराणात 10 लक्षणे असतात, त्या छोट्यात 5 विस्ताराने 10 असे संक्षेपाने आहेत. आणि हे जी पुराणं सांगितली आहेत त्याची मी तुला नावं सांगतो म्हणून त्या पुराणांची नावं सांगितली आहेत. ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णू पुराण, शिवपुराण, लिंग पुराण, गरुड पुराण, नारद पुराण, भागवत पुराण, अग्निपुराण, स्कंद पुराण, भविष्य पुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण, मार्कंडेय पुराण, वामन पुराण, वराह पुराण, मत्स्य पुराण, कुर्म पुराण, ब्रह्मांड पुराण. ब्रह्मपुराण वेगळं, ब्रह्मांड पुराण वेगळं. शौनका, मी सांगितलेल्या या वेद संहिता पुराण संहिता यांचे वाचन व श्रवण करणाऱ्याच्या ठिकाणी ब्रह्मतेजाची अभिवृद्धी होते हे तू लक्षात घे. जेव्हा चित्त स्वयं आत्मविचार आणि योगाभ्यासाद्वारे सत्वगुण वगैरे ह्या सगळ्यांचा त्याग करून उपशम होतो, अविद्या त्यागतो आणि ह्या पुराणात सांगितलेल्याप्रमाणे त्याच त्या तत्वमसी ह्या परमेश्वराशी संलग्न होतो, तेव्हा त्याला भगवंताची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे शौनकजी शिष्य परंपरेने ज्या वेद संहिता पुराण संहिता अध्ययन अध्यापन विभाजन आदी जे मी तुला ऐकवलं त्याप्रमाणे ब्रह्मतेजाची प्राप्तीसाठी ह्याचा उपयोग लोक करतील आणि तो करावा. मग शौनकजी म्हणताय की साधू शिरोमणी सुतजी, म्हणजे इतकं छान आम्हाला तुम्ही सांगताय तर आपण आयुष्यमान व्हा. खरोखर आपण वक्त्यांचे शिरोमणी आहात. जे लोक संसाराच्या अपार अंधकारात भटकतात आपण त्यांना तिथून काढून प्रकाशमान परमात्म्याचा साक्षात्कार करवता. कृपया आपण आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या. म्हणजे अजून यांचे प्रश्न संपलेले नाहीत. आता परीक्षित विचारायचा इतके वेळ. आता शौनक ऋषी सूत महामुनींना जे पुराण सांगायला बसले ते भागवत पुराण त्यांना प्रश्न विचारतायत. लोक म्हणतात की मृकंड ऋषी पुत्र मार्कंडेय ऋषी हे चिरायू आहेत. ज्यावेळी प्रलयाने साऱ्या विश्वास गिळले तेव्हा ते त्याच्यात वाचले. परंतु सुतजी, हे तर ह्या कल्पात आमच्या वंशात झालेले आहेत ना. मग हे श्रेष्ठ म्हणजे एक श्रेष्ठ भृगुवंशी आहेत. मग आमच्या माहितीनुसार ह्या कल्पाचा प्रलय अद्याप झालेला नाहीये. मग हे कल्पात म्हणजे वाचले हे काय असं का म्हटलं जातं? ही कशी गोष्ट खरी होईल? प्रलयकालीन पृथ्वी तर सारीच पाण्यात बुडेल ना. मग मार्कंडेय पण त्याच्या पूर्वी डुंबत होते आणि प्रलयात बुडले होते असंही आम्ही ऐकलं. आणि त्यांना पिंपळाच्या पानावर अद्भुत एक बालक दिसला. हे कसं शक्य आहे? म्हणजे एवढ्या प्रलयात त्यांना पिंपळाचं पान कसं दिसू शकलं? सुतजी, आमच्या मनात हा संदेह आहे. ही गोष्ट जाणण्याची तीव्र इच्छा आहे. आपण मोठे योगी आहात, पौराणिकांमध्ये सम्मानित आहात, तरी आमचा हा संदेह मिटवा. सुतजी म्हणतात, शौनकजी हा प्रश्न फार छान केला. ही भगवंताची एक अद्भुत आणि सुंदर अशी लीला आहे. ही सांगायला मला खूप आवडेल. त्यामुळे आणि लोकांचे अनेक जणांचे भ्रम मिटतील आणि तुमचा तर मिटेलच मिटेल. सर्वात महत्वाचे ह्या कथेत भगवान नारायणाची नरनारायणाचा
अलौकिक आणि अपरंपार महिमा गायलाय. जो याचे गायन करील तो त्याचे सारे क्लेश विसरून जाईल. मग शौनकजी मृकंड ऋषींनी आपला पुत्र मार्कंडेयावर सर्व संस्कार केले. वेळोवेळी ज्या वेळी म्हणजे करायचे असतात, मुंजी बंधन कितव्या वर्षी, शिक्षण कोणत्या, हे सगळं त्या वेळेस त्यांनी त्यांचं केलं. मार्कंडेयजी विधीपूर्वक वेदाध्ययन करू लागले. तपस्या स्वाध्याय यांनी संपन्न झाले. मग त्यांनी आजन्म ब्रह्मचर्य व्रत स्वीकारले आणि ते शांत भावाने राहत होते. मस्तकी जटा वाढल्या होत्या. ते वृक्ष म्हणजे बृहद व्रत धर शांतो जटिलो वल्कलांबरः बिभ्रत कमंडलुम दंडम उपवीतम समेखलम. मेखला घालायचे, वृक्षाची साल गुंडाळायचे, दंडकमंडलू घ्यायचे, यज्ञोपवीत असायचा. असं हाच त्यांचा कायमचा वेश होता. वल्कल म्हणजे झाडाच्या साली घालायचे. आजन्म ते ब्रह्मचर्य व्रत पाळून होते. काळ्या मृगाचे कातडे कृष्णाजीनम साक्षसूत्रम कुशांश्च नियमध्यये अग्नर्क गुरु विप्रात्म स्वरचयन संध्ययोर हरिम. म्हणजे न चुकता दोन्ही वेळा अग्नि उपासना अग्निहोत्र करत होते. सायं प्रात हे सांगितलेलं आहे. ते काळ्या मृगाचे कातडे, रुद्राक्षमाळा, कुश एवढेच सामान सर्व त्यांच्या जवळ असे. ते आजीवन ब्रह्मचर्य व्रतासाठीच त्यांनी जे स्वीकारले होते ते पालन केलं. तरीही ते नित्य अग्निहोत्र करत, सूर्योपस्थान, गुरुवंदन, ब्राह्मण संस्कार, मानसपूजा आणि मी परमात्म स्वरूप आहे अशी भावना, ह्या भावनेद्वारे भगवंताची उपासना करत. आणि त्यांचे ते सायंप्रात भिक्षा मागून गुरुचरणी वाहत, मौन होत, गुरूंनी परवानगी दिली तर घेत आणि अन्यथा उपवास करीत. मार्कंडेयांनी अशा प्रकारचं व्रत तपस्या स्वाध्यायात तत्पर राहून करोडो वर्षेपर्यंत भगवत आराधना केली. करोडो वर्ष आराधना केली व त्या मृत्यूवर विजय प्राप्त केला, जे मोठमोठ्या योग्यांना पण कठीण आहे. मार्कंडेयांच्या मृत्यूच्या विजय प्राप्ती पाहून ब्रह्मा, भृगु, शंकर, दक्ष प्रजापती, ब्रह्माजीचे अन्यान्य पुत्र, मनुष्य, पितर, देवता, यक्ष सर्वजण विस्मित झाले. आजीवन ब्रह्मचर्य व्रतधारी अर्थात योगी मार्कंडेयजी अशा प्रकारे तपस्या स्वाध्याय आणि संयमादीद्वारा अविद्यादी साऱ्या क्लेशांना मिटवून शुद्ध अंतःकरणाने इंद्रियातीत परमात्म्याचे ध्यान करू लागले. हे करत असत. आणि तस्यैव युञ्जताश्चित्तं महायोगेन योगिनः व्यतीताय महान कालो मन्वंतर षडात्मकः. योगी मार्कंडेयजी महायोगाद्वारे आपले चित्त भगवत स्वरूपात जोडत राहिले व ही साधना 6 मन्वंतर त्यांनी केली. कालो मन्वंतर षडात्मकः, 6 मन्वंतर उलटून गेली तरी त्यांची साधना कुठेही खंड पडला नाही. त्यांना मृत्यूने घेर घातला नाही, म्हणजे मृत्यू आला नाही, काही नाही. कारण ते योग साधना करायचे आणि ते त्यांचं तेज विलक्षण वाढलं होतं. आता एतत् पुरंदरो ज्ञात्वा, आता हे पुरंदरो इंद्राला समजलं आणि मग 7व्या मन्वंतरात इंद्राला ह्या गोष्टीचा पत्ता लागला आणि मग तेव्हा तो त्यांच्या तपस्येने शंकित झाला, भयभीत झाला आणि त्यांनी त्यांच्या तपस्येत विघ्न आणण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मग चंद्र नेहमीप्रमाणे गंधर्वाप्सरतः काम वसंत मलयार्थिलौ मुनये प्रेषयामास रजस्तो कमदौ तथा. त्यांनी अप्सरा पाठवल्या, गंधर्व पाठवले, कामदेव स्वयं आले आणि त्यांनी असं काही तर ते सगळेजण त्यांच्या आश्रमाभोवती गोळा झाले. भगवान ते सर्व इंद्राने तेथे पाठवले होते. त्या सगळ्यांना त्यांचा आश्रम हिमालयाच्या उत्तर बाजूला आहे. तिथे पुष्पभद्रा नावाची छान नदी आहे. तिथे चित्रा म्हणून शिळा आहे. शौनकजी मार्कंडेयाचा आश्रम फार पवित्र आहे. चारी बाजूंनी सुंदर
फळं फुलं, हिरव्यागार पवित्र वनस्पती यांच्या वृक्षांच्या पंक्ती आहेत. त्यावर वेली लहरत होत्या. झुंडीच्या जाळीमध्ये जागोजागी पुण्यात्मा ऋषीगण निवास करत होते. फार पवित्र पाण्याने भरलेला जलाशय सदा भरलेला असे. कुठे मदोन्मत्त भुंगे संगीतमय गुंजारवाने लोकांचे मन आकर्षित करत म्हणजे त्यांना आनंद देत राहत होते. आणि तर कुठे मोर पंख पिसरून आपले कलापूर्ण नृत्य करत, कुठे कोकिळा पंचम स्वरात कुहू कुहू करत असत, तर कुठे मदोन्मत्त पक्षींच्या झुंडी खेळ खेळत असत, रमत असत. मार्कंडेय मुनींच्या अशा पवित्र आश्रमात इंद्राच्या वायूने प्रवेश केला. कामदेवाच्या वायूने शीतल झऱ्यांच्या छोट्या छोट्या तुषारांना गोळा केले आणि सुगंधित फुलांना आलिंगन देत तो कामभाव प्रेजित मंद वारा वाहू लागला. कामदेवाचे प्रिय सखा वसंताने पण मग आपली माया पसरली. संध्याकाळ होती. त्यांच्या अग्निहोत्र करून ते बसले होते. त्या चंद्र उगवत होता. सहस्त्र फांद्यावाल्या वृक्षाला म्हणजे आलिंगन देऊन ते जे हा होता त्यांचा मित्र वसंता, त्याने त्या फांद्या फुलांच्या खाली झुकवल्या. नवनवे मोहर फुले फुलांचे गुच्छ यांनी जे शोभायमान वातावरण होते ते आणखीन विपुल आनंद वाटेल किंवा त्याच्यामुळे शोभा वाढेल असं त्यांनी ते केलं. आणि वसंत साम्राज्य फार विलक्षण होतं. कामदेवाने पण मग तिथं प्रवेश केला. त्याच्याबरोबर या अप्सरा आल्या, गंधर्व निघाले. चारी बाजूला त्यांनी फेर धरला. सर्वत्र म्हणजे कामाचा प्रचंड वारा वाहू लागला. त्यांच्या हातातले फुलांचे धनुष्य मनमोहक संमोहनादी बाण त्यांनी चढवले आणि तो बाण ते आता मार्कंडेय मुनी यांच्यावर मारणार होते. त्यावेळी मार्कंडेय मुनी अग्निहोत्र करून भगवत उपासना करण्यात मग्न होते. हुत्वाग्नी समुपासीनम ददृशम शुक्र किंकरः. ते आता आपल्या नित्य सायम अग्निहोत्रानंतर शांतपणे भगवंताच्या उपासनेला बसलेले होते. त्यांचे डोळे बंद होते. ते इतके विलक्षण तेजस्वी होते की जणू अग्निदेव मूर्तिमान होऊन आलाय असं वाटत होतं. त्यांना पाहूनच वाटत होते की त्यांचा पराजय अशक्य आहे. इंद्राच्या आज्ञाधारी सेवकांनी मार्कंडेयांना तसे पाहिले आणि त्यांचे चित्त थोडं म्हणजे घाबरल्यासारखं झालं, थरकाप उडाला. आता अप्सरा त्यांच्या समोर पहिल्यांदा नाचू लागल्या. गंधर्व गायन करू लागले. मृदंग, विणा, टाळ ह्यांचा मनोहर स्वरात नाद सुरू होता. कुणाचंही चित्त ओढून खेचून घेईल असे सर्व आवाज तिथं येत होते आणि सर्व दृश्य होतं. परंतु शौनकजी, कामदेवांनी आपल्या पुष्पधनुष्यावर आपला पंचमुख बाण चढवला. शोषण, दियन, संमोहन, तापन आणि सॉरी म्हणजे जे हे सांगितलेत पंचमुख बाण, ते 5 मुख कोणचे? तर शोषण, दीपन, संमोहन, तापन आणि उन्मादन अशी ती 5 नावं आहेत. त्या 5 मुखांनी तो निशाणा लावायच्या अगदी तयारीतच होता. तेव्हा इंद्रसेवक वसंत आणि लोम मार्कंडेयाचे मन विचलित करण्याच्या पूर्ण प्रयत्नात होते. पण त्यांच्या समोर पुंजिक स्थली नावाची अप्सरा चेंडू खेळत होती. ती अतिशय मनमोहक हालचाली करत कंबर लचकत समोर चालत होती. तिची वेणी सारखी उडवत होती. वेणीत गुंफलेली फुले विखरून पडत होती. कधी कधी तिरके कटाक्ष टाकून ती त्यांच्याकडे पाहत होती आणि कधी धरतीकडे पाहे आणि कधी आपल्या हावभावांनी ह्यांच्यावर परिणाम होतोय का नाही हे बघत असे. तिला वायूने वस्त्रहीन केले. कामदेवाने आपल्या उपयुक्त वेळ पाहून असे समजून मार्कंडेय मुनींना आपण जिंकले त्यावर आपला बाण सोडला. म्हणजे आता मी जिंकलेच ह्या आविर्भावात बाण सोडला. परंतु त्यांचे काही एक चालले नाही. ते तसूभरही हल्ले नाहीत की त्यांनी बाहेर डोळे उघडून पाहिलंही नाही. मार्कंडेय मुनीवर त्याचा सारा उद्योग निष्फळ झाला. अगदी तसे की जसे असमर्थ व अभागी पुरुषाचे सर्व प्रयत्न निष्फळ होतात. आणि शौनकजी, मार्कंडेय मुनी अपरिमित तेजस्वी होते. कामावरून आधी आले खरे तपस्या भंग करायला, पण आता त्यांच्या
त्यांचा स्पर्श म्हणजे त्यांच्यावर बाण सोडल्यामुळे ते त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांचं तेज इतकं होतं की त्या तेजाने ह्यांच्या अंगाची लाही लाही व्हायला लागली. त्या सर्व देवता ते म्हणजे कामदेव, वसंत, त्या अप्सरा, गंधर्व सगळेच्या सगळे त्यांच्या अंगाची पूर्ण लाही लाही व्हायला लागली. त्यांना त्राहीमाम झालं, पळेना, आपण जीव घेऊन पळायची वेळ आली त्यांच्यावर. एवढं तपश्चर्येचं प्रचंड तेज. तो नुसता बाण सोडला, बाण तिथं पोचला होता, धनुष्य हातात होतं. असं असताना किंचित मात्र स्पर्शाने तेजाच्या ह्यांच्यावर असा विपरीत परिणाम झाला की हे भयंकर भाजायला लागलं ह्यांना. आणि मग जसं जे इतकी पळता भुई थोडी झाली. शौनकजी इंद्र सेवकांनी मार्कंडेयांना म्हणजे विचलित करू इच्छिले, पण ते तसू भरही हल्ले नाही. त्यांच्या मनात ह्याबद्दल थोडा पण अहंकार नव्हता. महापुरुषांसाठी ही थोडी आश्चर्याची गोष्ट थोडीच आहे. म्हणजे हे त्यांच्या बाबतीत अगदी स्वाभाविक आहे. जेव्हा इंद्राने पाहिले की देवराज म्हणजे कामदेव हा आपल्या सेनेसह निस्तेज होऊन परत आलाय आणि ऐकले की ब्रह्मर्षी हे अत्यंत तेजपुंज आहेत, त्यांच्या पुढे आम्ही निष्प्रभ ठरलो, निस्तेज झालो आणि त्यांच्या तेजाने आम्हाला हरवलं, हे ऐकलं की ब्रह्मर्षी म्हणजे प्रभावशाली त्यांचा हे ऐकून इंद्राला खूप आश्चर्य वाटलं. शौनकजी मार्कंडेय मुशी तपस्या, स्वाध्याय, ध्यान, धारणा, समाधी याद्वारे भगवंतात चित्त लावण्याचा प्रयत्न करत असत. आता त्यांच्यावर वर्षाव करण्यासाठी मुनिजन नयन मनोहारी नरोत्तम नर नारायण भगवान स्वतः विचार करतात की त्यांच्यावर कृपा करावी. त्यांचं अलौकिकत्व पुढे आता येतच आहे. अद्भुत आहेत चरित्र. त्या दोघात एकाचे शरीर गोरे होते, म्हणजे नारायणांमध्ये ते नरनारायण दोघही आलेले आहेत. एकाचे शरीर गोरे होते, एकाचे श्यामवर्णी होते. दोघांच्याही डोळ्या तुरंत उगवलेल्या म्हणजे तत्काळ उगवलेल्या कमळासमाने कोमल होते आणि विशाल होते. 4 भुजा होत्या. मृगचर्म धारण केले होते. तर एकाने, दुसऱ्याने वृक्षाची साल गुंडाळली होती. हातात कुश होते. गळ्यात 3 सुतांचे यज्ञोपवीत होते. दंड कमंडलू त्यांनी धारण केले होते. कमलगट्ट्यांची म्हणजे कमळाच्या काय म्हणतात ते खालचे हे असतात काय गठ्ठे वर फुललेल्या कमळाच्या खालचा भाग, त्याच्या माळा घातल्या होत्या. जीवांना हटवण्यासाठी वस्त्राची उंची पण ठेवण होती. ब्रह्मा, इंद्र आदींचे पण पूज्य भगवान नरनारायण काहीसे उंच होते. त्यांनी वेद धारण केले होते. त्यांच्या शरीरातून पिवळा प्रकाश झगमगत होता. विजेसारख्या मूर्तिमान वाटत होते आणि विलक्षण तेज दिसत होतं. मार्कंडेय मुशींनी जेव्हा हे पाहिलं, साक्षात भगवान आलेत, तेवै भगवतो रूपे नरनारायणावृपी दृष्टी त्याया दरेणोच्चैर न नामेन दंडवत, न नामांगेन दंडवत. नाम अंगेन असं विग्रह आहे की त्याने सर्वांगाने म्हणजे दंडवत घातलं. भगवंत आलेले पाहिलं आणि साक्षात नरनारायण आपल्या आश्रमात आलेत. त्यांना काही सुचेना. भगवंताच्या दिव्य दर्शनाने इतका आनंद झाला की त्यांच्या रोम रोम खुलला. अंतःकरणात शांतीसागर गटांगा खाऊ लागले. शरीर पुलकित झाले. डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या आणि ते फक्त हात जोडून उठून उभा राहिले. त्यांचे अंग भगवंतासमोर झुकले. त्यांच्या हृदयात उत्सुकता इतकी होती की जण ते भगवंतांना आलिंगन द्यायला लागले. ते अशा आविर्भात होते. आणखी काही बोललेच गेले नाही मुखातून. ते फक्त नमस्कार नमस्कार एवढंच बोलत राहिले. मग त्यानंतर दोघांना आसनावर बसवले. त्यांनी प्रेमाने चरण धुतले. अर्घ्य, चंद, धूप, माला आदींनी त्यांची छान पूजा केली. भगवान नरनारायण सुखपूर्वक आसनावर विराजमान होते. मार्कंडेयांवर कृपावर्षाव होत होता. पूजेनंतर मार्कंडेय मुनींनी त्या सर्वश्रेष्ठ मुनी वेशधारी नरनारायणांच्या वर म्हणजे चरणांवर मस्तक टेकवले
आणि त्यांची स्तुती सुरू केली. मार्कंडेयांनी फार सुंदर स्तुती केली आहे भगवंताची. किं वर्णयेत विभो यदुर्दुरितो सुः संस्पंदते तमु मनुवाङ्गेन्द्रियाणि स्पंदन्ति वै तनुभृतामज शर्वयोश्च स्वस्याप्ययापि भजनासि भावबंधुः. ते म्हणाले की भगवान, मी अल्पज्ञ जीव भले भले आपल्या अनंत महिम्याचे वर्णन कसे करू शकेन. आपल्या प्रेरणेने संपूर्ण महिम्याचे वर्णन मी कसे करू शकेन. केवळ आपल्या प्रेरणेने ब्रह्मा विष्णू शंकर हे सुद्धा वर्णन करायला कमी आहे. तिथं मी काय चीज आहे. वाणी मन तसेच इंद्रियांना पण बोलणे विचार संचार होणे, त्यामुळे हे सर्व करणे याची जाणीवेची शक्ती ही केवळ तुमच्या कृपेमुळे प्राप्त होत असते. आपण आपले भजन करणाऱ्या बंधनात अडकवता. हे प्रभो, आपण केवळ विश्व रक्षणासाठी जसे मर्त्य मत्स्य कुर्म आदी अनेक अवतार ग्रहण केले, तसेही आपण दोन्ही रूपे पण त्रिलोकीच्या कल्याणासाठी दुःख निवृत्तीसाठी विश्वातील प्राण्यांवर विजय प्राप्त करण्यासाठी विश्वातील प्राण्यांना आनंद देण्यासाठी आणि स्वयं आपल्यातच विश्व लीन करून ठेवण्यासाठी केल्या. आपण चराचराचे पालक आहात, चराचराचे नियामक आहात आणि आपल्या चरणी मी प्रणाम करतो. खूप मोठी स्तुती करतायत. ते म्हणतायत भगवान, जीवाच्या चारी बाजूला भयच भय आहे, बाकीच्याची गोष्टच सोडा. स्वयं ब्रह्माजी आपल्या कालस्वरूपापासून अत्यंत भयभीत असतात, कारण त्यांचे आयुष्य पण सीमित आहे 2 परार्धापर्यंत. मग त्यांनी बनवलेल्या भौतिक शरीरवाल्या प्राण्यांची संदर्भात काय सांगावे, म्हणजे माझ्यासारख्या जीवांच्या संदर्भात. अशा अवस्थेत आपल्या चरणकमलांना शरण येण्याशिवाय गत्यंतर नाही. प्रभू, मी तुम्हाला शरण आहे. भगवत, आपण समस्त जीवांचे परमगुरु आहात, सर्वात श्रेष्ठ व सत्य ज्ञानस्वरूप आहात. आत्मस्वरूपात झाकणाऱ्या देहगेहादी निष्फल असत्य नाशवान प्रतिती मात्र पदार्थांना त्यागून मी आपल्या चरण कमलांना शरण आलो आहे. हे जीवांचे सुहृद प्रभो, आपण बुद्धिमान पुरुष आपली भक्ती किंवा उपासना नरनारायणांचीच करतात, म्हणजे आपल्यातच करतात. पांचरात्र सिद्धांत अनुयायी विशुद्ध सत्वातच आपला श्री विग्रह सामावतात, म्हणजे समजतात. भगवन, आपण अंतर्यामी सर्वव्यापक सर्वस्वरूप जगद्गुरु परमाराध्य शुद्ध स्वरूप आहात. समस्त लौकिक व वैदिक वाणी आपल्या अधीन आहे. आपण जर प्रत्येक जीवाचे इंद्रिय तसेच त्यांच्या विषयात प्राण्यात हृदयात पण विद्यमान आहेत, तरी पण आपल्या मायेने जीव बुद्धी इतकी मोहित होते, झाकली जाते आणि निष्फळ व खोट्या इंद्रियांच्या जाळ्यात फसते. पण आपल्या कृपेनीच शेवटी त्याच्यातूनही ती बाहेर येते आणि मग समोर आपलं दिव्य ज्ञानाचं भांडार उघडतं. मग त्यासाठीच हे जीवाच्या अशा अज्ञानाच्या आवरणाला दूर करण्यासाठीच वेदांची प्राप्ती होते. तेव्हा ते आपले साक्षात दर्शन असते. प्रभो, वेदात आपला साक्षात्कार घडणार ते ज्ञान परिपूर्ण आहे. त्यात आपण लीला विग्रही आपण आहात. विभिन्न मताचे लोक आपल्या जसे हवे त्याप्रमाणे विचार करून आपली प्राप्ती करून घेत असतात. खूप सुरेख त्यांनी स्तुती केली आहे. सुतजी सांगतायत, ज्ञान संपन्न मार्कंडेय मुनींनी अशी स्तुती केली. तेव्हा भगवान नरनारायणांनी प्रसन्न होऊन मार्कंडेयजींना म्हणाले, भो भो ब्रह्मर्षी वर्यसी सिद्ध आत्मसमाधीना मयी मत्त यान पायिज्ञा तपस्वाध्याय संयमैहि. अरे ब्रह्मर्षी शिरोमणी मार्कंडेया, उठ. तू चित्त एकाग्रता तपस्या स्वाध्याय संयम आणि माझी अनन्य भक्ती ह्याने तू सिद्ध झालेला आहेस. तुझ्या आजीवन ब्रह्मचर्य व्रत निष्ठा पाहून आम्ही खूप प्रसन्न आहोत. तुझे कल्याण असो. मी समस्त वर देणाऱ्यांचे स्वामी आहे. वर देणाऱ्यांमध्ये तुला हवा तो अभिष्ट वर मागून घे. आता ऋषींना
म्हणजे ह्यांचं दर्शनानेच ते खूप भारावून गेलेले असतात. ते म्हणतात काय वर मागायचं आहे. ते म्हणतात जितम ते देवदेवेश प्रपन्नर्ती हराच्युत वरेणैताव तालम नो यद भवान समदृश्यत. देवदेवेश शरणागत भयकारी अच्युत, आपला विजय असो, आपला जय जयकार असो. आमच्यासाठी एवढाच स्वर पर्याप्त आहे की आपण कृपा करून मनोहर स्वरूप आपले हे दर्शन घडवलेत आणि आमच्यावर अलौकिक कृपा केली आहे. ब्रह्मा शंकर आदी देवगण योग साधनेद्वारे एकाग्र मनानेच आपल्या परमसुंदर श्री चरण कमलांचे दर्शन प्राप्त करून कृतार्थ झाले आणि तेच आपण आज माझ्या डोळ्यांसमोर येऊन मला धन्य करत आहात. म्हणजे मी खूप आनंदित झालो आहे. पवित्र कीर्ती महानुभावांचे शिरोमणी कमलनयन, तरी पण मी आपल्या आज्ञेनुसार मागतो, वर मागतो. कारण तुम्ही म्हणताय की वर मागा, मागायला पाहिजे. मला काहीही नकोय, पण आपण म्हणताय म्हणून एक तेव्हा मी सारखं आपलं रूप बघतो, सर्वत्र मी तुम्हाला बघतो. तुमची एक पार करायला अत्यंत वाईट, अत्यंत अवघड, अत्यंत दुर्घट अशी आहे असं सांगतात ती म्हणजे माया. त्या मायेचं मला कधीही दर्शन झालं नाही. मला एकदा असं वाटतं की ती माया पाहावी का. जर योग्य वाटत असेल तर त्या मायेचं मला दर्शन घडवा. ज्यास पाहून सर्व लोक, सर्व लोकपाल, अद्वितीय वस्तू, ब्रह्मोत असे अनेक लोक हर प्रकारचे भेद विभेद करतात आणि तिच्या मायेच्या पगड्यामुळे तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे पाहू शकत नाहीत असं म्हणतात. असली ही माया काय आहे, मला खूप कुतूहल आहे. तर जर शक्य असेल तर माया मला दाखवा. आणि आपण लोक मायेच्या बाहेर येत नाही आणि त्यांनी मायाच कधी पाहिली नाही. म्हणजे किती अद्भुत आहे. आणि त्यासाठी त्यांना सतत 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 त्यांनी परमेश्वराचाच ध्यास केला आणि आपण सतत संसाराच्याच रमलेलो असतो. त्यामुळे आपल्याला फक्त माया दिसते आणि त्यांना मायाच दिसली नाही की म्हणजे ते वर मागितलाय. सुतजी सांगतात, जेव्हा अशा प्रकारे मार्कंडेय मुनींनी भगवान नरनारायणांची इच्छानुरूप स्तुती पूजा केली, वरदान मागितले, तेव्हा देवांनाही हसू आले. कारण असलं वरदान कुणीच मागितलं नव्हतं. देवांना हसू येणारच ना. ते म्हणले ठीक आहे, असेच होईल. त्यानंतर ते आपल्या आश्रमात बद्रीनाथला दोघं नरनारायण भगवान निघून गेले. मार्कंडेय मुनी आपल्या आश्रमात राहून निरंतर आपल्या नित्य गोष्टी ज्या करायच्या ते करत होते, चिंतन करत राहिले. आणि मग त्यांना एक थोडे दिवस गेल्यावर लक्षात आलं की अरे, मला माया दर्शन देव घडवणार होते आणि अजून तर घडतच नाहीये. कारण मी जिथं जिथं पाहीन सूर्य, अग्नी, चंद्रमा, जल, पृथ्वी, आकाश, अंतःकरण, जिथं पाहीन तिथं मला फक्त भगवंताचंच दर्शन होतंय. पण ह्या भगवंताच्या दर्शना व्यतिरिक्त माया आहे ना. ती माया मला देव तर दाखवतो म्हणाले, पण अजून तर दिसत नाहीये. ही कुठं आहे, कशी आहे, कधी भेटेल, मला तिचं दर्शन कधी होईल, असं मनात त्यांच्या येतं, हृदयात. आणि मग ते म्हणतात की कधी का होईना म्हणजे मानसिक वस्तूंनी त्या भगवंत जे दिसलेत त्यांना सर्वच जागी, ते मनातल्या वस्तूंनी त्यांची मानसिक पूजा करतात. आणि मग म्हणतात की देवा, तुला जेव्हा घडवायचं तेव्हा दर्शन घडव, नाहीतर राहू दे, तुझं तरी दर्शन घडतंय ना, मी पूजेत म्हणजे तुझी पूजा करतो. आणि त्यात आनंदात, छान आनंदात मग्न होऊन जातात भगवंताची पूजा करून. आता म्हणजे असं भाग्य कुणाला मिळतं, असं एखादाच मार्कंडेयांसारखा महामुनी, महाऋषी की ज्यांनी मायाच पाहिली नाही. किती अलौकिक आणि अद्भुत वेगवेगळे प्रकार भक्तांचे जे भागवतात सांगितले आहे, त्याचा हा कळस आहे. म्हणून हे 12व्या स्कंदातल्या शेवटी आलेलं एक कथा आहे, शेवटच्याच म्हणजे कथा आहे म्हणायचं. शौनकजी असे हे विचार करत असतात, जेव्हा देवाला घडवायचे मला मायेचे दर्शन तेव्हा देव घडवतील. आपण कशाला विचार करायचा, आपल्याला काय हवं हे आपण सांगितलं, देवाने आपल्याला सांगितलं मी नक्की तुला ठीक आहे तसं होईल म्हणजे ते घडणार. मग आपण काही त्याच्यावर विचार करायला नको, पण आपलं चित्त भगवत उपासनेपासून ढळायला नको. म्हणून ते सगळा तो विचार ढकलून देतात आणि आपल्या नित्य उपासनेला जसं आहे तसं करत असतात.
मग असेच एक दिवस तस्यैकदा भृगुश्रेष्ठ पुष्पभद्रा तटे मुने उपासिनस्य संध्यायाम ब्रह्मन वायू भून्महान. ते बसलेले असतात संध्याकाळी पुष्पभद्रा नदीच्या तटावर, उपासनेमध्ये मग्न असतात आणि त्याच वेळी मोठे वादळ व्हायला लागतं. वादळी तुफान आल्यामुळे प्रचंड अर्थात ते पुष्पवती नदीच्या काठी अग्नी उपासना करून नंतर बसलेले असतात ना. हे पुन्हा पुन्हा आलेलं आहे सर्वांच्याच बाबतीत. आणि ते वादळी तुफान आलं, प्रचंड आवाज होऊ लागले, मोठमोठे बादल, म्हणजे आपण आता ढगफुट्याचे प्रकार पाहिले वेगवेगळ्या गावी, तसं सगळ्यांचे अकराळ विक्राळ प्रकार होते. तसे सर्व काही त्यांना बघायला मिळालं. विजांचा लखलखाट होता, कडकडाट होता आणि त्यांच्या रथाच्या धुरेप्रमाणे मोठमोठ्या पाण्याच्या धारा व्हायला लागल्या. एवढंच नाही तर मार्कंडेय ऋषींना दिसलं की म्हणजे त्यांचा आश्रम मध्यभागी राहिला. तो आश्रमाची ती पुष्पावती नदी बघता बघता भरली, त्यांच्या आश्रमात पोचली आणि ते आश्रम पाण्यावर तरंगायला लागला. सर्व वाऱ्याच्या वेगांमुळे समुद्रात बुडाल्यासारखं सर्वत्र पाणीच पाणी झालं. मोठमोठाले पाण्याचा वेग, लाटा एवढ्या होत्या की मोठमोठाल्या भोवरे त्यामध्ये निर्माण झाले. जागोजागी मगरी उसळायला लागल्या. त्या मगरी अंगावर येऊ नयेत म्हणून ते आपण मागं पुढे स्वतःला करायला लागले. आत बाहेर चारी बाजूंना पाणीच पाणी दिसत होतं. असे वाटत होते की पाण्यात पृथ्वीच नाहीये, स्वर्ग पण बुडणार. त्यात भर विजा कडकडत होत्या. जोरदाचा वादळी वारं तर तेवढाच जोरात चालू होतं. संपूर्ण जगत संतप्त झाले की काय असं वाटत होतं. जेव्हा मुनी मार्कंडेयाने पाहिले की पृथ्वी डुबतीये, नुसती पृथ्वी नाही, उद्भिज, स्वेदज, अंडज, जरायुज चारही प्रकारचे पाणी त्याच्यात संपले, सगळं जगच संपुष्टात आलंय. आता मात्र ते भीतीने व्याकुळ झाले. आता कसं वाचायचं? आणि ते तरंगायला लागले, लाटांबरोबर इकडं तिकडं व्हावत झाले होते. ते भयंकर उदासीन झाले, भयानक म्हणजे भयंकर भयभीत झाले. ते तहान लागली, भूक लागली त्यांना. त्यांच्या समोर प्रलय समुद्राच्या त्या लाटा येऊन धडकायच्या. तुफानाच्या वेगामुळे जलराशी उसळत होत्या. कधी ते त्यांना ढकलून द्यायच्या, कधी एखाद्या समुद्र प्राणी येऊन त्यांच्या अंगावर म्हणजे यायचा, ते वाचवायचे. कडकुट्ट अंधार होता, विजांच्या प्रकाशात हे सर्व भयंकर दृश्य पाहत होते. त्यांना कडेला असलेला क्षितिजावर असणारे द्वीप, वर्ष, पर्वतांसह पृथ्वीला, संपूर्ण पृथ्वीला ह्या पाण्याने डुबवून टाकलं. पर्वतांचं अस्तित्व संपलं. बापरे, ह्यांच्या भीतीने हे म्हणजे काय म्हणतात, अंगात खूप भिलेत, थरथरायला लागले. आणि पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग, ज्योतिर्मय सगळे ग्रह, तारे, तिन्ही दिशा वेगळे पण कशाच दिसेना. पाहता पाहता सगळं त्यांना भूमीवर चालणं अशक्य झालं. ते पाण्यात उंच उंच पाण्याचे स्तर खूप वाढला आणि ते खूप इतस्ततः फेकले जायला लागले. इकडून तिकडे, तिकडून इकडे जटा स्वतःच्या जटा पसरल्या होत्या. त्या जटांमध्येही प्राणी, समुद्र प्राणी, मासे बिशे सापडत होते आणि त्यांना हिसका देऊन ते माना वळवत होते. जीव वाचवायच्या प्रयत्नात होते. ते इकडून तिकडे धावत होते, खूप व्याकुळ झाले होते. आणि त्यांना मगरी सारखे प्राणी त्यांच्यावर तुटून पडत होते. कधी हवेचा झोका येई तर कधी वादळाचे तडाखे त्यांना जोरजोरात थोबडावत होते. आता ते ह्या प्रकाराने कित्येकदा त्यांची शुद्ध हरपली होती, बेशुद्ध पडले, पुन्हा जिवंत झाले. काही वेळा ते मृतप्राय झाले, आपण मेलोय असं त्यांना वाटत होतं. म्हणजे इतके थकले, पण त्यातूनही ते जिवंत झाले. आणि ते मोठमोठ्या भोवऱ्यांमध्ये अडकत आणि गरगर गरगर फिरत, काही वेळा लाटांवर विहरत विहरत लांब फेकले जात. कधी लाटांच्या तडाख्यांनी त्यांना जखमा दिल्या, तर कधी त्या जलजंतू आपसात टकरत आणि त्यांच्या टक्कर अचानक त्यांना धडके आणि त्यामुळे त्यांना जखम होई. इतके ते शोकग्रस्त होत, कधी मोहग्रस्त, कधी दुःखाचं दुःख निमित्ताने, तर कधी किंचित सुखमय होई. असं भयंकर सगळं आयुष्य त्यांचं कैक वर्ष त्यात त्यांची जात आहे असं त्यांना वाटलं. मार्कंडेय मुनी विष्णू भगवंताच्या मायेच्या चक्रात मोहित झाले होते आणि प्रलयंकाली समुद्रात
शेकडो हजारो नाही करोडो वर्षे दुंबत राहिले. त्यांना कळत नव्हतं आपण काय कित्येक वर्ष जगलोय कसे, हे काय भयंकर आहे, कसला हा म्हणजे कल्पांतीचा प्रलय म्हणायचा का काय, हे केवढं अजब आहे. खूप ते मग त्यांचं थोडस डोकं ह्याच्यावर आलं, कारण मार्कंडेय ऋषी अशा प्रकारे प्रलय काळात खूप वेळ भटक राहिले आणि मग त्यांनी काय चाललंय आपल्या बरोबर असं म्हणून दृष्टी समोर टाकली तर लांब वर त्यांना क्षितिजाच्या ठिकाणी एक उंचच्या उंच भव्य असा पिंपळ वृक्ष दिसला. पिंपळाचे झाड पाहिले, त्याची पाने हिरवीगार होती, लाल फळे होती. तो खूप सुंदर शोभायमान दिसत होता. म्हणजे हे सगळे रंग त्यांना त्या असल्या प्रलयकाली समुद्राच्या पाण्यात त्या झाडाचे सगळे रंग वगैरे व्यवस्थित दिसत होते. त्या दिशेने ह्यांनी प्रयाण करायला सुरुवात केली आणि वडाच्या झाडाच्या ईशान्य एकदा इथं वड म्हणले पिंपळ वड, त्याच्या ईशान्य कोपऱ्यावर एक फांदी होती. त्या फांदीवर पान एक होतं, ते मोठंच्या मोठं भव्य पान होतं, त्याला द्रोणासारखा आकार झाला होता. त्यावर एक अतिशय मोहक आणि सुंदर असं बालक होतं, बालशिशु होतं. तो बालक अशी काही दिव्य छटा, त्याच्या उज्ज्वल तेजाची दिव्य छटा त्याच्या शरीरातनं बाहेर विखरत होती. म्हणजे त्यामुळे सगळा आसपासचा अंधार नाहीसा झाला होता. तो शिशु मरकत मण्यासारखा सावळा होता. चेहऱ्यावर सारे सौंदर्य ओतप्रोत भरले होते. मान शंखासारखी होती, चढ उताराची. छाती रुंद होती, पोपटाच्या चोचीसारखे सुंदर नाक होते, भुवया छान होत्या. काळे काळे कुरळ्या केसाच्या बटा त्याच्या कपाळावर विखुरल्या होत्या, श्वासामुळे कधी उडत होत्या. शंखासारख्या घुमासदार कानातून डाळिंबी खड्याचे छान कर्णपुष्प घातले होते आणि ते चमकत होते. डोळ्यांचे कोन कमळाच्या आतल्या भागातील प्रमाणे थोडे लाल असे होते. हास्य आणि कटाक्ष हृदयास अतिशय पकडून ठेवत होतं. त्यांनी इतका गोड हसत होता तो छोटा मुलगा की त्याच्या पुढे बघता क्षणी म्हणजे हे भान हरपून गेले आणि इतक्या वेगाने त्या बालकाच्या दिशेने पोहत आले, म्हणजे तरंगत पोहत काय म्हणायचं ते. आणि तो श्वासोश्वास एवढ्या जोरात घेत होत, ते बाळाचं चालू होतं की त्या प्रत्येक श्वासोश्वासाबरोबर त्याचं पोट, म्हणजे जे काही ढेरी, त्याच्या नाभी, हे सर्व हालत होतं, आत जायचं बाहेर यायचं. हे सगळं बघून त्या छोट्या छोट्या हातांनी सुंदर बोटे होती, ते बाळ आपल्या दोन्ही हातांनी पाय त्यांनी धरला होता आणि तो पाय तोंडात घालून जी लहान मुलांची भगवान बालकृष्णाची अगदी परमप्रिय छबी असते, सर्वत्र आपल्याला छान वाटते बघायला, ती छबी ते प्रत्यक्ष त्यांना पाहायला मिळाली. ते छोटस बालक, ते जपुंज बालक आपल्या दोन्ही हातांनी पायाचा अंगठा तोंडात घातला होता, चोखत होतं. मार्कंडेय मुनी हे दिव्य दृश्य पाहून फार विस्मित झाले, खूप आनंद झाला त्यांना. शौनकजी त्या दिव्य शिशूला पाहून मार्कंडेय मुनींची सगळा जी काही थकावट होती ती कुठं पिळाली. इतके आनंदित झाले, सगळं विसरून गेले. आनंदाने त्यांचे हृदय कमल व नेत्र कमल खूप खुलले, शरीर पुलकित झाले. त्या छोट्या तान्ह्या शिशूच्या या अद्भुत भावास पाहून त्यांच्या मनात अनेक शंका आल्या. अरे हा एवढ्या प्रचंड प्रलयात हा एकटा कसा आहे, हा आहे कोण, असं म्हणून त्याच्याशी गप्पा मारूया असं म्हणून ते त्याच्या जवळ गेले. मार्कंडेय अजून त्या शिशूजवळ पोचले पण नव्हते, तेवढ्यात त्या शिशूने श्वासाबरोबर ते त्याच्या पोटात गेले. त्यांनी श्वास घेत सोडत होता हे दिसत होतं, ते त्याच्या श्वासाबरोबर पोटात गेले. तेथे त्यांनी प्रलयापूर्वीची सृष्टी जशीच्या तशी पाहिली. ते सर्व पाहून ते खूप विस्मित झाले, मोहवश विचारशून्य झाले. त्यांनी त्या बालकाच्या पोटात आकाश, अंतरिक्ष, ज्योतिर्मंडल, पर्वत, समुद्र, द्वीप, वर्ष, दिशा, देवता, दैत्य, वन, देश, नद्या, नगर, खाणे, देश, शेतकऱ्यांची गावे, आहिरांच्या वस्त्या, आश्रमे, वर्ण, ह्यांचे आचार, विचार, व्यवहार, भूतांपासून झालेले प्राणी शरीरे, पदार्थ, अनेक युगे, कल्पभेदाने काळ, एवढेच नव्हे तर देश, वस्त्र,
कालद्वारे जगत व्यवहार संपन्न होते, सर्वच्या सर्व विद्यमान असे त्यांच्या पोटात पाहिले. म्हणजे प्रत्यक्ष सृष्टीच त्यांनी त्या बालकाच्या अंतर्भागात पाहिली. ते खूप विस्मित झाले. हे विश्व नसून सत्याप्रमाणे प्रतीत होत होते. हिमालय पर्वत, तीच पुष्पाभद्रा नदी, तिच्या तटावर आपला आश्रम, तिथे राहणारे ऋषीगण, मार्कंडेयाने हे सगळं प्रत्यक्ष पाहिलं. आणि विश्व पाहता पाहता त्या दिव्य पालकाच्या श्वासातून, उच्छवासातून ते पुन्हा बाहेरही पडले. आणि मग पुन्हा या प्रलयंकाली समुद्रात जोरदार गटांगळ्या खायला सुरुवात केली. आता त्यांनी पाहिले तर समुद्रात मधोमध पृथ्वीच्या टोकावर ते झाड जसेच्या तसे आहे. त्याच्या पानाच्या द्रोणात ते बालक स्वस्थ झोपले आहे. ओठांवर मंद हसू आहे. नजर मार्कंडेयांवर खिळलेली आहे. अतिशय शांत ते पहुडलेलं आहे बाळ आणि ते एकटक मार्कंडेयांकडे पाहते. परंतु शौनकजी, आता मार्कंडेय मुनी इंद्रियातीत भगवंतास त्या शिष्य रूपात खेळत होता. नेत्राद्वारे आधीच हृदयी विराजमान झाले होते. ते आलिंगन देण्यासाठी खूप परिश्रम करून, कठोर परिश्रमाने, खूप कठीण ते पार करून पुढे झाले. त्यांच्या आता लक्षात आलं हे काय आहे. शौनकजी, भगवान फक्त योग्यांचे नाही तर प्रत्यक्ष योग वासियांचे पण आहेत. सर्वांच्या हृदयात लपून राहतात. अजून मार्कंडेय मुनी त्यांच्याजवळ पोचले पण नव्हते, तो तत्काळ ते अंतर्धान पावले. छोटा शिशु जो अतिशय दिव्य बालक होता, पिंपळाच्या वृक्षावर पानावर बसलेला, झोपलेला, पहुडलेला, आणि तो दिव्य बालक एवढा त्याच्या श्वासाबरोबर हे आज जाऊन सगळं त्रैलोक्य दर्शन घेऊन आले होते. आणि मग ते म्हणतात की अरे रे रे रे, ते त्याला जाणार धरायला एवढ्यात तो अंतर्धान पावल्यावर त्यांनी स्वतःची निर्भत्सना केली. अरे रे, अभागी व असमर्थ पुरुषाचे, म्हणजे इतका मी अभागी कसा, एवढा स्वतःला ते म्हणतात की कसं काय मला भेटला नाही तो एवढा दिव्य बालक, आणि कसं हे सगळं झालं, म्हणून ते अगदी स्वतःची हे करतात. वाईट वाटतं त्यांना खूप. शौनकजी, तो शिशु अंतर्धान पावताच तो प्रलयंकारी दृश्य, तो वृक्ष, आणि हळूहळू ते सर्वच्या सर्व लुप्त झाले. हे खूप मनाने अत्यंत क्लेशात होते की अरे कुठं गेले सगळं, कुठं गेला तो बालक, कसं गेला, असं म्हणस्तोवर तो प्रलय संपतो. असं म्हणस्तोवर ते सर्व ते हिरवगार असलेलं वडाचं पिंपळाचं जे काही झाड असतं ते संपतं. आणि ते तो म्हणजे काहीच नाही, डोळे उघडतात तर काय, ते आपल्या आश्रमाच्या तिथं पूर्वीसारखेच बसलेले असतात. पुष्पावती नदी खाली शांत वाहत असते. आणि हे सर्व माया दर्शन त्यांना अलौकिक घडतं. खूप अद्भुत हे सर्व घडलेलं आहे. सुतजी सांगतात, शौनकादी ऋषींनो, मार्कंडेय मुनींनी अशा प्रकारे नारायण निर्मित योग माया वैभव म्हणलेलं आहे. माया वैभवच हे अद्वितीय असं सर्व हे वैभव मायेचं त्यांनी अनुभवलं. आता त्यांनी निश्चय केला की मायेतून मुक्त होण्यासाठी एकमात्र मायापती भगवंतालाच शरण गेलं पाहिजे. हाच काय तो एक उपाय आहे. शरणागतीशिवाय दुसरं काहीही नाही. आणि मग पुन्हा त्यांच्याबद्दल जास्त माहिती सांगितली. उद्या बघू. गोपाल कृष्ण भगवान की जय. ही सर्व कथा श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसचे चित्त. लोक सुकमळे संत द्विजकुळे, सेऊन रमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता ह्या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता,
आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. करुणा निधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा. अधुना लवावशेषा तामाश्रयस्य भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः प्राचीनसभ्यतायाः समयं समर्गतायाः पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभो नो दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की